महाराष्ट्रात महायुतीची सरशी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। महायुतीला 28, मवियाला 19 जागा मिळणार असल्याचा महा एक्झिट पोलचा अंदाज आहे। भाजपच मोठा भाऊ मात्र 45-5 स्वप्न भंगणार असंही म्हटलं जातंय। एक्झिट पोलवर आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। एक्झिट पोलवर मला विश्वास नाही, एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाहीत। अमरावतीत प्रहारचे दिनेश बुब जिंकणार असल्याचा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर जिंकण्याचा अंदाज आहे, तर रवींद्र वायकरांच्या पराभवाचा अंदाज देण्यात आला आहे। उत्तर मध्य मुंबईतून TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड जिंकण्याची शक्यता आहे, तर भाजपचे उज्ज्वल निकम यांचा पराभव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पुणे लोकसभेत TV9 पोलस्टारनुसार मुरलीधर मोहोळ आघाडीवर असतील आणि रवींद्र अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। धंगेकर आणि वसंत मोरे पिछाडीवर असण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। कल्याणमध्ये TV9 पोलस्टार पोलनुसार श्रीकांत शिंदे जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला, तर वैशाली दरेकर यांचा पराभव होण्याची चिन्ह आहे। बीडमधून महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता असल्याचं TV9 पोलस्टारच्या पोलमधून समोर आलंय, तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे पराभव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज जिंकण्याचा अंदाज TV9 पोलस्टारमध्ये वर्तवण्यात आलाय, तर महायुतीचे संजय मंडलिक हे पिछाडीवर असण्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। TV9 पोलस्टारच्या पोलनुसार सिंधुदुर्गातून नारायण राणे आघाडीवर असण्याचा अंदाज देण्यात आलाय, तर महाविकास आघाडीचे विनायक राऊत हे पिछाडीवर असल्याचा अंदाज आहे।